नमस्कार. वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनविणार आहे कैरीचे गोड लोणचे. हे लोणचे लहान मुलांपासून तर वयस्क व्यक्तीपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल, कारण की हे गोड आहे आणि गोड लोणचे हे मुलांना खूपच प्रिय असतात. तर चला आपण बनवूया आंब्याचे गोड लोणचे. ही जी रेसिपी आहे त्यामध्ये मसाले एकदम कमी लागणार आहे, कारण की गोड असल्यामुळे त्यात जास्त मसाल्यांचा उपयोग होत नाही आणि त्यामुळेच त्याला चव पण छान येते. पराठ्यांसोबत हे तर एकदम प्रिय आहे. तर आपण बघूया लोणचे कसे बनवायचे. गोड लोणचे बनविण्यासाठी मी या मध्यम आकाराचे आंबे घेतलेले आहे. ते 1 किलो माप घेतलेला आहे आणि बाजारातून आणलेले आंबे आहे. त्याला पहिले स्वच्छ धुवूया. धुतल्यानंतर छानपैकी पुसून घ्यायचे. पुसल्यानंतर जर आपल्याला ते कट करता येत असतील तर छानच आहे. जर नसेल तर मार्केटमध्ये आंबे कापणारे बसतात, त्यांच्याकडून आपण कट करून आणू शकतो. तर मी ऑलरेडी बाजारातून येताना आंबे स्वच्छ धुतले आणि त्यानंतर ते कपड्याने पुसून त्याचे कट करून आणलेले आहे. हे आंबे 1 किलो आंब्याच्या मी फोडी करून आणलेले आहे. या एकदम मध्यम आकाराच्या आहे. खूप मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही. तर खूप छोट्या असल्या तर आंब्याचं लोणचं घेताना गिलगिल होऊन जाते. त्यानंतर मोठी जर असेल फोड तर ती खाताना जर कुणाला कमी जास्त वाटली तर ती फेकण्यात जाते. त्यामुळे आपण मध्यम आकाराच्या फोडी घ्यायच्या, मुरतातही छान आणि एकसारख्या फोडी असल्या की लोणचंही छान होत असते. या फोडींना आता आपण एका पातेल्यात घेऊन त्यात थोडं मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. मीठ आणि हळद टाकून त्याला 2 ते 3 तास किंवा 4 ते 5 तास पण आपण ठेवू शकतो. एका पातेल्यात एका भांड्यामध्ये आंब्याच्या फोडी घ्यायच्या, त्यामध्ये अर्धा वाटी मीठ घालायची आणि 2 चमच हळद असे मिक्स करून त्यांना 4 ते 5 तासासाठी मुरत ठेवायचे. त्यानंतर पाणी काढून घ्यायचे. चला आपण आता हे एका पातेल्यामध्ये घेऊया. यात मीठ घालूया. यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. जे मिठाचं पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे आणि याला आता थोडं सुकण्यासाठी, म्हणजे याचं मॉइश्चर कमी होण्यासाठी आपण याला एका ट्रे मध्ये पंख्याच्या हवेखाली 1 ते 1.5 तासासाठी ठेवूया. त्यामुळे त्याचं मॉइश्चर निघून जाईल आणि छान लोणचं होईल. एका ट्रे मध्ये अशा पद्धतीने आपण आंब्याच्या ज्या फोडी आहे काढलेल्या त्या पसरून घेतलेल्या आहे आणि याला 1.5 ते 2 तास पंख्याच्या हवेमध्ये सुकू द्यायचे, म्हणजे ही जी फोड आहे ही छान प्रकारे सुकल्या जाईल आणि यातील मॉइश्चर कमी होईल. त्यानंतर आपण लोणचे बनवायला घ्यायचे आहे. आंब्याची फोड सुकलेली आहे, यातील पाणी निघून गेलेलं आहे आणि फोड ही कोरडी पडलेली आहे आणि आता आपण हे योग्य बरोबर झालेलं आहे की याचं आपण आता छानपैकी लोणचं करू शकतो. गोड लोणचं बनविण्यासाठी लागणारे साहित्य: 10-12 लवंग, जिरा पावडर 2 चम्मच, ते 15 मिलीग्रॅम आहे. त्यानंतर मेथी ही भाजून बारीक करून घेतलेलं पावडर आहे, हे 10 ग्रॅम आहे. हिंग 10 ग्रॅम किंवा 1 चम्मच. त्यानंतर हळद 2 चम्मच 15 मिलीग्रॅम आहे. त्यानंतर ही सोप भाजून याची भुकटी बनवलेली आहे, ती आहे 2 चम्मच म्हणजे 15 ग्रॅम आहे. त्यानंतर मिरची पावडर, हे खूप तिखट नाही आहे, सर्वसाधारण मिरची पावडर आहे. यामुळे गोड लोणचं असल्यामुळे याला तिखट जास्त असण्याची गरज नाही. तर ते आहे 20 ते 25 ग्रॅम किंवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर मीठ 30 ते 35 ग्रॅम किंवा पाऊण वाटी आणि हे 35 ते 40 ग्रॅम मोहरी डाळ आहे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे आपण 300 ते 350 ग्रॅम, कारण की गोड लोणचं बनवायचं आहे आणि 1 किलोला हे प्रमाण छान बरोबर आहे. तर चला बनवूया लोणचे. महत्वाचे म्हणजे आपल्याला यासाठी तिळाचं तेल घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जे मुंगफल्लीचं तेल असेल ते पण यूज करू शकता, कारण की यामुळे गोड लोणचे हे छान लागत असते. मी कच्च्या घाणीचं तेल घेतलेलं आहे, हे आपल्याला घ्यायचं आहे 100 ml. आपण तेल गरम करण्यासाठी घेतलेलं आहे. जास्त गरम नको आणि खूप थंडही नको. तर आणि थंड तेल झाल्यानंतर यात थोडं मसाले घालायचे. गोड लोणचे असल्यामुळे जास्त तेलाची पण गरज नसते. अशा प्रकारे तेल गरम होत आहे. तेल गरम झालं की एकदा थोडी मोहरी डाळ टाकून चेक करायचं. जर समजा ती वर आली तर तेल गरम झालं म्हणायचं, नाही तर थोडं आणखी होऊ द्यायचं. तेल गरम झालेले आहे.
थोडा वेळ आपण त्याला थंड होऊ देऊ. तेल थंड झालेले आहे. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवूया. मसाल्यामध्ये जे आपण वस्तू घेतलेल्या होत्या त्या मिक्स करूया. त्या मिक्स करताना मिरची पावडर, हळद, सोप, हिंग, मेथी पावडर, जिरा पावडर आणि लवंग घालायच्या. त्यानंतर आपण जे मीठ घेतलेलं होतं ते पण घालायचं. मोहरी डाळ, हे सर्व मिक्स करून घ्यायचे. म्हणजे एकजीव झाले की लोणच्याला पण छान मिक्स होतील. हे मिक्स झालेले आहे. त्यानंतर यातच आपल्याला गूळ घालायचा आहे. हे गोड लोणचे असल्यामुळे याला जास्त वेळ पण लागत नाही, पटापट होऊन जाते. मी यामध्ये जो 300 ते 350 ग्रॅम गूळ घातलेला होता, गूळ घातलेला आहे. हे छानपैकी आता मिक्स झालेलं आहे. आणि आता हे मिक्सचर आपण एका भांड्यामध्ये घालूया. आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहे आणि यामध्ये आता आपण हे जे मिक्सचर बनवलेलं आहे ते आपण यात ओतायचं. प्रथम आपण हे छानपैकी असं मिक्स करून घेऊ. एकदा मिक्स झालं की मग त्यात थोडं तेल घालायचं. गोड लोणचं असल्यामुळे तेलाची जास्त आवश्यकता नसते. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झालेलं आहे आणि प्रत्येक फोडीला हा मसाला छानपैकी लागलेला आहे. त्याचप्रमाणे हा बाहेर पण मसाला आहे. याच्यामुळे स्ट्रक्चर छान येईल. आणि याला आवश्यकता असते थोडी पाण्याची. पाणी म्हणजे याचंच जे पाणी सुटत असते आणि तो रसा याला आणखी मुरवत असतो. त्यामुळे आपण जेव्हा पराठ्यांसोबत वगैरे खातो तर त्याला त्या रश्याची गरज असते, आंबट गोड. आणि त्यामुळेच आपण आपला पराठा हा स्वादिष्ट छान लागतो आणि भरपूर खाऊ शकतो आपण. त्याचप्रमाणे आता जे आपण तेल गरम केलं होतं ते घालायचं. तेल महत्वाचं यासाठी आहे की यामुळे जे स्ट्रक्चर असतं आणि जी बाइंडिंग असते ती व्यवस्थित होते. असं थोडं तेल मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे. आणि तेल टाकल्यामुळे या लोणच्याला बघा असा छान कलर पण दिसत आहे आणि प्रत्येक फोडीला मसाला हा छान मुरलेला आहे. त्यातल्या त्यात गूळ हा भरपूर असल्यामुळे याला जे पाणी सुटणार आहे ते पण छान असं मुरून घेणार आहे लोणच्याला. तर याला आपण 2 ते 3 दिवस असंच ठेवायचं आहे झाकून. मधामधात याला मिक्स करत राहायचं. मिक्स केल्यामुळे बुरशी लागणार नाही आणि व्यवस्थित मुरेल. एकसारखं मुरल्यामुळे लोणचं हे छान होईल. अशा प्रकारे झाकून याला ठेवायचं आणि मधामधात लोणच्याला मिक्स करत राहायचं. अशा प्रकारे छान मिक्स झालेलं लोणचं आहे. आणि याला 3 दिवस पर्यंत असं झाकून ठेवायचं. मधामधामध्ये आपण याला मिक्स करायचं आणि एकदा परत फिरवत राहायचं. त्यामुळे काय होईल की व्यवस्थित छानपैकी मुरेल. आणि मुरलेले लोणचं हे आपण वर्षभरच नाही तर 1.5 ते 2 वर्षापर्यंत सुद्धा असं छान टिकून ठेवू शकतो. तर आपण पाहूया पुन्हा नंतर छान मुरल्यानंतर लोणचं. आपले लोणचे आता तयार झालेले आहे. आपण जे 4 ते 5 दिवस आधी लोणचे बनवले होते ते आता एकदम बरणीमध्ये भरण्यासाठी रेडी आहे. कारण की आपण ते 3 ते 4 दिवसासाठी मुरायसाठी ठेवले होते. तर आता आपण ते कसे आहे ते बघूया. कारण मी ते 4 ते 5 दिवस पर्यंत त्याला फिरवत राहिलेली होती. कारण की त्याला फंगस पण नको चढायला आणि महत्वाचे म्हणजे त्याचं जे गूळ आहे तो पण वितळून त्या फोडींमध्ये छानपैकी मुरायला हवा यासाठी. तर चला बघूया आता आपण ते लोणचे कशा प्रकारे तयार झालेले आहे ते. बघा अशा प्रकारे छान लोणचे तयार झालेले आहे. आणि याला मी 4 ते 5 दिवस पर्यंत फिरवत राहिली. याला बिलकुल बुरशी पण नाही आली आणि गूळ पण पूर्णपणे विघळलेला आहे.
त्यातल्या त्यात पाणी पण भरपूर सुटलेलं आहे. यामुळे आता लोणचे आपण भरणीमध्ये भरू शकतो. हे हे एकदम 12 महिने म्हणा किंवा 1.5 वर्षापर्यंत चांगले राहणार आहे. तर आपण लोणचे भरण्यासाठी मी यामध्ये लोणचे भरण्यासाठी मी एक बरणी घेतलेली आहे चिनी मातीची. शक्यतो आपण चिनी मातीचीच भरणीचा वापर करायचा, किंवा आपल्याला काही दिवसासाठी यूज करायचा असेल तर आपण काचेच्या भरणीमध्ये पण लोणचे सेव्ह करू शकतो. तर मी शक्यतो चिनी मातीचा भरणीचा यूज करते, कारण की मला ते योग्य वाटते. तर आपण यामध्ये लोणचे भरायचे आहे. याला धूर वगैरे देण्याची एवढी काही आवश्यकता नाही, कारण की आपण लोणच्यामध्ये ऑलरेडी हिंग भरपूर घातलेला आहे आणि थोडं तेल पण घातलेलं आहे. तसं आपण हे जे लोणचं आहे ते खूप कमी वस्तूंमध्ये बनविलेलं आहे. तर चला आपण यामध्ये ऍड करू बनविलेले हे लोणचे. अशा प्रकारे छान लोणचे तयार झालेले आहे. याला रसा पण छान सुटलेला आहे. आपण खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे लोणच्यासाठी. त्यातल्या त्यात हे गोड असल्यामुळे मुलांना पण खूप आवडेल. पराठ्यांसोबत खाण्यासाठी सुद्धा खूप छान योग्य झालेले आहे. तर आपणही अशा प्रकारे लोणचे बनवा. त्यानंतर बरणीला स्वच्छ असं झाकण लावायचं आहे. झाकण लावल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ असा पांढरा रुमाल याला बांधायचा आहे, म्हणजे यातून किडे किंवा फंगस जाणार नाही. आणि याला एका दोरीने पॅक करायचे आहे. याला बांधण्यासाठी मी दोरीचा उपयोग केलेला आहे. आणि अशा प्रकारे याला वेडे घेऊन छान असे टाईट मध्ये बांधायचं, म्हणजे यातून हवा पण जाणार नाही आणि मॉइश्चर पण जाणार नाही. त्यानंतर महत्वाची टिप्स, यात सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे लोणचे हे कोरड्या ठिकाणी ठेवायचे. यात ओलावा जायला नको, बांधूनच ठेवायचे. त्यानंतर जेव्हा आपण लोणचे काढतो तेव्हा कोरड्या चम्मचचा उपयोग करायचा, हात कधीही घालायचा नाही. आणि रात्रीच्या वेळी शक्यतो लोणचं काढायचं नाही, कारण की मच्छर किडे जातील तर आपल्या लक्षात येणार नाही. तर या प्रकारे लोणचे सेव्ह करा, म्हणजे हे दीर्घकाळ टिकेल. अशा प्रकारे आपण लोणचं तयार करा, टेस्ट घ्या. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये आपण लोणचे बनवून सांगा की ते कसे झाले. त्यानंतर आपल्या जवळच्या सगळ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना माझा हा व्हिडिओ शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणच्यासाठी काय काय इंग्रेडिएंट्स लागतात ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. त्यानुसारच इंग्रेडिएंट्स घ्या, म्हणजे तुमचं लोणचं हे परफेक्ट बनेल.